हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचे सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळी आम्ही शेकत आज सोनूला बरं वाटतंय रोजच्यापेक्षा. थोडंसं खोकला येतं पण ताप नाही आहे, तरी पण औषध पाजणार आहे कारण डॉक्टरने सांगितलं 2 दिवस कंटिन्यू पाजा. तर आज थंडी वाजते तर आम्ही शेकत बसलो. हे भरतात तिकडं पाणी. आज आम्हाला पाणी भरायचं आहे, टाकीत पाणीच नाही आहे कसलंच. किती दिवस भरलं नाही, 2-3 दिवस झाला असेल भरलंच नाही पाणी आम्ही. तर म्हणलं हिला जाळ करून द्यावं आणि मला अंगणाचं झाडून काढायचं आहे. जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की 1-2 दिवस झालं ते पण मी झाडलं नसेल, फक्त स्वयंपाकापुरतं खालचं झाडून घेत होते जेवढं सारवून घेतलं आहे ते. बाकीचं काय मी झाडून काढलं नाही. 1 का 2 दिवस झाले असतील, मला आठवत नाही ते. म्हणलं चला आता पाणी मारूया आणि ते झाडून घेऊया. आणि आज आहे गुरुवार, त्यामुळं तर काय स्वयंपाक वगैरे नसताना चहाच बनवायचं आहे. आणि माझी आंघोळ नाही झाली गुरुवार असून, पण आज मी थोडं लेट करणार आहे आंघोळ. 10 वाजता मला आंघोळीला, कारण मी आज पहिल्यांदा चूल लिपून घेणार आहे. काल झालं नव्हतं चूल लिपणं, त्यामुळं त्या चहा मी तिकडनं करून आणणार आहे गॅसवरती. त्या चुलीवरती नाही बनवणार कारण आज उपवास आहे तर नको त्याच्यावरचं. अगं भाजल की, प्लॅस्टिक आहे ती. तर चला आता मी झाडून काढते आणि ती लिपून घेते आणि मग घरातलं सगळं आवरायला घेते. म्हणले व्हिडिओ स्टार्ट करून टाकूया, मला अजून व्हिडिओ वगैरे अपलोड करायचं आहे. चला आता घेते पटपट आवरून. हिला बसवलं इथं शेकायला. तू म्हणलं की तू शेक, आम्ही तिकडे येतो कारण गार लागतंय ना. आम्ही बाहेर आलोय म्हणल्यानंतर ना ती पण बाहेर येणार, त्यामुळे इथं तिला जाळ करून दिला आहे छोटासा. आणि भरपूर वेळ चालणार आहे कारण प्लॅस्टिक भरपूर वेळ जळत असतं. ओके चला आता मी जाते. हात लावू नको, काठीनं असं डोचू नको त्याला. हाय का पाणी? आवड नको, असं 8:30 वाजले त्या. बघायचंय का? हा ओके. इकडे जुगाड केलाय मी. इकडे हे जुगाड केलाय त्यामुळं सगळे ट्रॅक्टरचा आवाज येतोय. चला आता ही झाडून काढते. बघा लय काट्या पडल्या त्या. रात्रीचं झाडून काढायला कचरा पण इथंच लावलाय. लईच पाला झालाय, लईच घाण झाली आहे. आणि आता झाडं मला उपटून टाकायचे ते, आणि आम्ही इकडं अननस पण लावून टाकले. हे बघा खालीच लावले कारण आमच्याकडे काही कुंड्या नाही त्या. ओके असू दे. चला आता घेतो पटापट आवरून. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तशी व्हिडिओची स्टार्टिंग सकाळीच केली. असं जाऊ दे, आता माझी कामं नाहीत आवरली. कपडे धुवायचे राहिलेत पण वावरात जायचं त्यामुळे कपडे माघारी येऊन धुणार आहे. दिवसभर चालली होती भांडी घरातलं आवरणं आणि चुलीला थोडासा पोतार वगैरे देण्यात माझा टाईम गेला. तरी पण ती चिरडतेच. तर मला सांगा काय आयडिया असली तर कमेंट करून की ते न चिरटायसाठी काय करू. थोडंसं त्याला काम करायचं होतं पण ते चिरडते, त्यामुळे त्याच्यावरती दुसरं काम काय होणार नाही. थोडंसं कलर करायचं होतं चुना वगैरे लावून, पण ते नाही झालं कारण चिरटून पूर्ण पोपड येतात त्याला. त्यामुळे तर जाऊ द्या. आणि ना बाहेर लय बदल केलं, तुम्हाला दाखवते. सगळी झाडं काढून टाकली. ती वाईट वाटत होतं झाडं काढताना कारण इतके दिवस त्याला पाणी घातलेलं असतं, फुलं आलेली असते, ती सगळ्या गोष्टी म्हणून थोडंसं नको वाटतं. पण जाऊ दे, आता काढावी तर लागणार होती कारण वाळल्यानंतर चांगलं पण दिसत नव्हतं आणि त्याचा पाला लय गळायचा, फुलं पण गळायची आणि जास्तच घाण व्हायची. वार आलं ना तिकडनं अंग स्वच्छ दिसायचं आणि तो उंबऱ्याला येऊन सगळी घाण चिटकत होती. त्यामुळे ते काढूनच टाकले. आणि आज गुरुवार आहे तर सकाळनं काहीच खाल्लं नाही, फक्त चहा पिली. ती पण अर्धा, म्हणजे थोडंसं कपात घेतलेला, अर्धा कप घेतलेला, त्यातलं 2-3 घोट पिले आणि बाकीचा चहा तसाच ठेवला कारण मला चहा आवडत नाही. ती 2-3 घोट पण मी कसं पित होती, एक औषध पिल्यासारखं. लहान लेकराला औषध दिल्यावर कसं जबरदस्तीनं पिलं जातं, तोंड वाकडं तिकडं करत, तसं मी चहा पिली होती. मला नाही आवडत चहा प्यायला. तर जाऊ द्या. आता एवढा टप कपडे येते. कुठे गेलं टप? ओके एवढा टप कपडे येते तर ते माघाऱ्याला धुणार आहे मी. कारण आता जर नाही गेले तर महाभारत घडल. महाभारत न घडण्यापेक्षा आपलं गेलेलं बरं. चल दाखवते. तर कुलूप हे लावले आता. हे बघा असं केलंय. आता नाही चिरटली. अरे वा, आता अजिबात चिरटली नाही. मला वाटलं आता चिरटल, पण नाही कुठे चिरटली. अजून थोडी सुकल्यानंतर न बघूया. अजून सुकली नाही इतकी, थोड्या वेळाने बघूया. आणि इथं काळं व्हायला लागलं त्यामुळे इथं पण थोडंसं लाल करून घेतलं आहे. आणि असं काय आता फायनल छान वाटते. इथं पण मला रचून घ्यायचं आहे पण मला ते काही जमणार नाही, त्यामुळे आता मी त्यांची वाट बघते. तर चला आता आपण जाऊया. तर तुम्हाला झाडं दाखवते. इथं पण झाड होतं झेंडूचं, तर ते पण मी उपटून टाकलं, स्वच्छ करून घेतलं आहे. आणि अडचण व्हायची संध्याकाळी. मला रात्री बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही की इथं भांडी घासताना लईच अंधार वाटायचा. तर आता नको म्हणलं, त्यामुळं ती काढून घेतलं. आता थोडासा उजेड पडेल तिथं.
मला नाही काढू वाटत, पण आता काय पर्याय नसतो. आणि इकडं पण बघा, इकडं पण सगळी झेंडूची झाडं काढून टाकली. ती आता मोकळं केलं ना. आता काय करणार माहिती आहे का, ही जी कुंड्यात लावलेली झाडं आहे ती का नाही, ती आता मी खाली लावून टाकणार आहे त्या साईडला. आता काही दिवसानं उन्हाळा सुरू होईल आणि पाणी राहणार शिल्लक, तर मग त्यात सोडा येत आहे. सगळी झाडं म्हणजे गुलाबाचं तेवढं तिथं असेल, नाहीतर इथं गुलाबी सदाफुले वेगळंच काहीतरी आहे. ही पांढरे आहे आणि ही लाल गुलाबी काय म्हणते ती. ही चिनी गुलाबाचं पण खाली लावून टाकणार आहे. ती चमेलीचं काय म्हणते ती पण आहे, मला पण माहीत नाही ती कशात झाड आहे ती. तर सगळी कुंड्यातली झाडं खाली लावून टाकणार आहे मी आता. तर असं होतं, चला जाते. हा ढीग इथंच टाकला आहे मी, कारण मला आता उचलता येणार नाही आहे सगळा. की आल्यानंतर न उचलतील. आणि स्वच्छ जागा केली म्हणल्यावर सोनूची खेळणी तिथं नसणार असं होणारच नाही. स्वच्छ जागा बघणार आणि तिथं खेळ मांडणार. असं होतं, चला निघते मी. आज माझी कामं लवकर झाली असती, पण त्याच्यामुळंच उशीर झाला. आणि आता पण लय काय टायमिंग झाला नाही. 4-5 वाजेपर्यंत माझे कपडे धुवून झाले असते एका तासात. आता मशीनला लावून जर गेली असती ना, तर लाईट ये जा करते, डिम लाईट येते, काय होतं. त्यामुळं नाही मशीनला लावणार. उगाच घोटाळा व्हायचा. दुष्काळात तेरावा म्हणते ती का नाही, ती होऊन बसेल म्हणूनसाठी नाही लावणार. त्या दोघे गेल्यात पुढं, पण काय नसतं, मी जास्तपर्यंत असंच बसलेले असते ती वाट बघत. करत तर काहीच नाही. तर आणि आज गुरुवार आहे, त्यामुळे मला स्वयंपाक लवकर बनवायचा आहे. 5पर्यंत घर येणार आहे. 5 वाजता चूल पेटवणार आहे मी लवकर जेवायला, कारण काल लय उशीर झालेला. आज दिवसभर दोघांना पण आण नाही, तर लवकर बनवते जरा, नाहीतर चिडचिड चिडचिड होईल. अजून याला कणसच लागलं नाही. ते कालची ओढणी घेतली, त्यामुळे तुम्हाला वाटतं कालचा ड्रेस आहे का, काही नाही आहे. ओढणी ही घेतली, घरात असती तर नसती घेतली, तर रानात चालली त्यामुळं घेतली मी. असं का वाटतंय मला की माझं घरी काहीतरी राहिलंय. बॉटल तर आणली आपण, तरी पण काय माहिती काय राहिलं. तिथं गेल्यानंतर आठवल मला, मी काहीतरी घरी विसरले. पुढचं रान दाखवते. निम्मा पडीक पडलंय आमचं पाणी वाचून. दोघींचा कालवा चाललायच. आल्या सोनू मॅडम. आंघोळ केली, पण स्वेटर बेटर घातलंय तरी पण तिनं. चल बघू वर. आज स्वच्छ दिसते. लगेच पाणी प्यायचंय. रानात त्याचं म्हणून स्वेटर घातलाय, घरात नव्हता घातला. तसंच आहे पुढं. लगेच पाणी प्यायचंय का तुला? पडशील मागं. पायाला सगळं खरचरून टाकलंय. आणि उलट्या चपल्या घातल्या त्या का? हो, उलट्याच घातल्या त्यास. बघू. उलटे घातले त्या. काढच आता, नको घालू, नाहीतर घाल. चला पुढं आपल्या जागेवर. आलं घरी. सोनं तर घरी पोचली. आज फक्त कोथिंबीरच घेतली. भाजी घेतलेली काल काय केली नव्हती. आज तशीच ठेवलेली नीट करून. आज करणार आहे. रानात आल्यावर हाताची मात्र वाट लागते. पिवळं धमक पडतात हात. इकडंच हात बघा आणि इकडंच हात बघा. माघारी आले. काय झालं? का आली माघारी? ऐक उचकी लागली. चल पाणी प्यायचं मला. चल घरी गेले पिती. ह्या शेवग्याला शेंगाच लागत नाहीत. चला. देवपूजा करून घेतली मी. आता मला सोनूला औषध पाजायचं. आज जरा लवकरच केली होती, कारण आम्ही जाणार आहे बाहेर. आता कुठं जाणार आहे ते तुम्हाला सांगते, 1 मिनटं. आता अंधार पडायलाच लागला. तर 6 वाजल्यात, 6:30 वाजले त्या. आधी तिला औषध पाजून घेते आणि मग तुम्हाला सांगते आम्ही कुठं जाणार आहे. आणि स्वयंपाक वगैरे मी काहीच बनवला नाही. चला औषध प्यायला या. चला औषध घे वरची. घे सगळे. हां ते एक घे. ती नाही. ही एक आणि ही एक. ही पण ठेव.
ह्याच्यात गोळी आहे काय, म्हणजे तिला टोटल 5 औषधं पाजायची. तिचं तोंड किती कडू होत असेल ना. या ती घे ती, तिला आवडत नाही म्हणून ती तिनं खाली ठेवून दिलंय. आणि देवाला म्हणती, देवा मला लवकर बरं कर. असं बिना औषध पेता बरं होतं का? बरं बघ. हां. आणि आज कपडे मशीनलाच लावून दिले, कारण मला टाईम नाही धुवायला, उशीर झाला होता त्यासाठी. कप झालं त्यामुळे सारखं ठसका लागतोय. तो काय केली 5-5 मिनिटाला तो काय पळत्या. तर असंच झालं. आता तिला औषध पाजून घेते, तोपर्यंत मशीनचं टायमिंग पण होतंय. मला पाणी वाचावं लागेल. पाणी घे ग्लासात, चल ती बॉटलमधलं पाणी घे, गोळी प्यायची. व्यवस्थित दिसत नसेल कारण की पुरेसा उजेड नाही आमच्या घरात. असू दे, जाऊ द्यात. पहिल्यांदा गोळी पाजू नाही, आधी अँटीबायोटिक पाजती. प्रत्येक औषध उलटी करून पडत्या, पण सुट्टी नाही. हे औषध तर संपस्तोपर्यंत द्यायचं असतं. गिळून टाकायचं, तोंडात ठेवायचं नाही. गिळायचं डायरेक्ट. हुशार आहे माझं बाळ. गिळ गिळ गिळ. खाली बस. उठते कुठं? खाली बस. ए थुकू नको, खाली बस. संपलं. गिळ. एकच घोट राहिला आता. एवढ्या औषधानं तिला ओका येतं फक्त. दुसरं औषध शहाण्या बाळासारखी पिऊन टाकते. फेकून देऊ का? पैसे घालवलं तर माहित आहे ना. हात खाली कर. गिळ 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 गिळ. चल गोळी गिळ. गोळी गिळत्या. थोडीशी साईज असतं ना. घशात दुखायचं राहिलं बघा. फेविकॉल. हा फेविकॉल. चोकायचं नाही. आत 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 घे. गिळ गोळी गिळ. अगं तोंडात का ठेवते? घे. ती जिभेवर ठेवते आणि बाकी सगळं घेऊन टाकते. पाणी घेत्या. सगळीकडे पाणी सांडलंय. झालं कोणतंही झालं ना. तो पण कुठं? हे काय सर्दी. सर्दी नाही येत तिला, पण तरी पण पाजते. थोडस घेतलंय, जास्त नाही घेतलं. बाकी सगळे औषध पिते, फक्त एका औषधाला लई नाटकं करते. म्हणजे ती औषध बिना खोलता ती बॉटल बघून तिला वकार येते. बाई डॉक्टर आता एकच गोळी राहिली. उद्याचा दिवस डोस आहे तिचा, तो पूर्ण केला का मग संपलं. झाली आता मग मोकळी. खोकल्यासाठीच हे आहे. बघू आज मला कमेंट आली. दुपारी तापाचं औषध पाजलं नव्हतं, आता पाजते. का पटपट मला आवरायचंय, मला साडी घालायची. बया उन्हात खेळायला आम्ही नाही लावत बया तुला. उन्हातच खेळते मी. लावते बाहेर. मग बाहेर मी म्हणते की मी जरी स्वयंपाक करत असली ना संध्याकाळची, तर तिला मी बोलते की फोन बघत आतमध्ये बस. पण तिला नाही, मम्मी बाहेर आहे तर तिला पण बाहेर यायचं असतं. गिळ गिळ. ही छान आहे. आंब्याचा आहे. संपलं आता, फक्त खोकल्याचं राहिलंय. मला माहित आहे तोंड कडू कडू होतं बरं का, पण आता काय करणार, पाजावं तर लागतंय. तिच्या बाप्पाचं तोंड कसं झालं होतं. एवढं पैसा गेलं दवाखान्यात. हो काय हो.
ह्या औषधानं खोकल्याचा फरक पडत नाही, पण माझ्या पुढेच नाटकं करते. तिचं पप्पा असलं का चट पिती, कारण मग रट्ट पडतात ना. माझ्याकडे पण पडतात. खोकाय तर येतं, खोकल्याचं औषध मेन हीच आहे. रात्री जर खोकली ना बुक्कीच टाकीन. गे ना ग गे, तू काहीच नाही, खाली बस. आज सगळे औषध पिलीत बरं का, ऑन कॅमेरा आहे तुमच्यासमोर. अजिबात एक पण औषध थुकले नाही ते, नाहीतर कसं रोज एक तरी पहिला घोड तरी ते थुकूनच टाकते. औषध ना एवढं एक घोट राहिलाय. प्लीज 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 सोन्या, प्लीज ना. जाऊ दे, थांबा तिच्या पप्पाला फोन करते. असं पण तिने आज माझं ऐकलं नाही, ती खेळत होती बाहेर उन्हात. बस ना ग, मला पण काम आहे. घेऊन टाक, घेऊन टाक. बाहेर जा. झाले उलटी, तिची उलटी तेवढे वर आहे, कप बाहेर पडतं ना, पण ती औषध थुकती आणि उलटी बाहेर काढत नाही, असं झालंय. टोपण धुणं ते औषधाचं. इथं पाणी सांडलंय. काय एकच गेलंय, माझ्या हातावर सांडलं औषध. तुमचा पण उपवास आहे का? सांगा बरं. उपवास तुमचा पण असला तर थँक्यू. दिसते का मम्मी? चला मम्मी काय करते? का केलंय मम्मी दिसते. बघा आता मम्मी मशीन मध्ये पाणी घालते. असं झाड नाही ती, पण दुनियाला पाणी लागतं म्हणून. बघा गोडा हळू कॅमेरा फिरव ग, हळू कॅमेरा फिरव. देवपूजा केली, सगळं चांगलं सुद्धा चांगलं आता वाढलेलं दिसतंय. आणि मम्मीनं सांगितलंय कुठं फिरायला जायचंय, तेवढं नाही सांगितलं. नाही सांगितलं, तुला माहित आहे पण जायचं कुठं. कॅमेरा नीट धर आधी. कुठं कुठं जायचंय? कुठं जायचंय? वर धर आधी माझ्याकडे. तिला पण माहित नाही की नक्की कुठं जायचं. तिनं लय कॅमेरा फिरवलाय. आता मी ते क्लिपा किती टाकेल किती नाही माहित नाही. तिला सरप्राईज देणार आहे आम्ही, त्यामुळं. मी दिसती का? दिसते. आम्ही तिला सरप्राईज देणार आहे म्हणून तिला सांगितलं नाही आम्ही. तिला ती सारखी म्हणत असती, मला तुम्ही सरप्राईज देत नाही, मला कुठं नेत नाही, मला गिफ्ट देत नाही. माझ्यासाठी ना गिफ्ट आहे, सरप्राईज आहे. ती असं लय वैताग येतो, कंबर दुखून येते सारखी. वाकायचं उभं राहायचं, वाकायचं उभं राहायचं. माझी पगार मोबाईल धरूनच. टाकीवरती नाही, त्यामुळे पाण्याला फोर्स येत नाही आणि मशीनला पाणी सुटतच नाही. एकदम छोटीशी भारी. मम्मी सांग की
तर मी आवरून रेडी झाले. आवरले म्हणजे फक्त साडी घातली, आपली रोजची हेअरस्टाईल असती तशी केली आहे, कारण केस बांधावीच लागणार आहे ती. आणि हे पण नाही की आता नक्की जाऊ का नाही, कारण आता वाजलेत किती माहिती आहे का, 7:30. आता किती वाजता जाणार आणि किती वाजता माघारी येणार, तर कुठं जाणार होतं हे सांगते. इथं जी बाळूमामाची मेंढर आली ना, तर म्हणलं तिथं जाऊया, जेवण वगैरे करूया, आरती बिरती आपल्याला भेटेल. पण आता इतकं उशीर झाला आहे, तर आता काय जाऊन उपयोग आहे असं मला वाटते. तर आता झालं, साडी घालून तर रेडी झालेले. आणि हो, मला कमेंट आलेली की तू बांगड्या घालत जा, असा बिना बांगड्याचा हात अजिबात चांगला दिसत नाही. तर घातल्यात बांगड्या, मला पण आवडतात बरं का. पण काय होतं, आता तर थंडीच दिवस आहेत आणि ह्याच्या खाली ना इतकं फुटायचं ना, आणि धडती घासाय पण येत नव्हतं या. घासा गेला ना, दगड लागला का बांगड्याला खळाखळ बांगड्या फुटून जायच्या. म्हणूनसाठी मी काढून ठेवल्या होत्या, आणि त्याच्या खाली लय म्हणजे लय इतकं फुटायचं आणि इतकी आग व्हायची ना त्याची की बसच, म्हणूनसाठी काढल्या होत्या. आता तर थंडी कमी झाली तर म्हणलं घालून टाकूया, कारण असं नाही की माझ्या हातात बांगड्या नाही त्या. आत्ताच एवढ्या 2 महिन्यामध्ये झालं असेल की मी बांगड्या काढल्या होत्या, तर डबल घातल्यात आणि छान वाटतात बांगड्या घातल्यामुळे, एकदम नवीन नवरीसारखं वाटतं. चला, आता सांगितले, सोनूला माहीत नव्हतं कुठं जाणार आहे, तिनं घातली बघा साडी. हा दिवसभर असा काय ना काय उद्योग इथं चालूच असतो. तर जाऊ द्या, साडी घातली तरी वाया नाही जाणार, असू देत, दिवसभर घालायला पाहिजे असं मला वाटतंय. मी काही दिसती चॉकलेटी साडीवर, कमेंट करून सांगा बघा. हे सर, मला सर सोड. ओके, खाली पडशील ना ग, गप. मम्मी मी ते तयार झाले, मी अशी येणार. मग आता मला नको बोलायला सर. आमची गाडी वाजते बहुतेक, बहुतेक नाही आमचीच गाडी आहे. लांब जरी असले ना, गाडीची फायरिंग अशी की लगेच समजतं आम्हाला किती आलेत म्हणून. ओके, चला, आता इथून पुढं ब्लॉग घेते का नाही घेते माहीत नाही. आता मी स्वयंपाकालाच लागणार होते खरं सांगते, पण आलेत ते तर जाणार. आता हातपाय वगैरे ते धुतील, आम्ही जाऊ. तर आजचा ब्लॉग खूप मोठा झाला आहे, सोनूनं काय क्लिप ॲड केलं आहे त्याच्यात, त्यामुळं आता तो काय मी कट वगैरे करणार नाही, असंच टाकणार आहे. तर असं झालं, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, कमेंट करायला पण विसरू नका. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय. तुम्ही तुमच्यावर का कामाच्या कपड्यावर चालाय, तुम्ही तुमच्यावर कामचं झालंय. तर चला, आता तिथे गेल्यानंतर शूट घेईल नाही घेईल माहीत नाही, घेतलं तर टाकी, नाही तर नाही टाकणार. ओके, बाय.